आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ, एक कथा आणि एक शिकवण असते. कांदा आणि लसूण हे दोन्ही पदार्थ देवांना अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे. का बरं? चला, पाहूया यामागची पौराणिक कथा. एकदा समुद्रमंथन झाले. देव आणि दानव दोघेही अमृत मिळवण्यासाठी स्पर्धा करत होते. समुद्रातून अखेर अमृत कलश बाहेर आला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचं वितरण सुरू केले. पण एक दानव म्हणजे राहू देवांच्या वेशात येऊन अमृत प्यायला आला. सूर्य आणि चंद्रदेवांनी हे ओळखले आणि भगवान विष्णूंना सांगितले. तत्काळ विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक छाटले. पण त्याच्या शरीरातून काही अमृताचे थेंब जमिनीवर पडले आणि त्या थेंबांपासून कांदा आणि लसूण उत्पन्न झाले. म्हणूनच या दोन्ही पदार्थांमध्ये राक्षसी आणि तामसिक गुणधर्म असल्याचे मानले जाते. ते खाल्ल्याने मन अस्थिर होते, वासना वाढतात आणि भक्तीमध्ये एकाग्रता कमी होते. याच कारणामुळे देवतांना अर्पण करताना किंवा उपवास, पूजा, जप करताना आपण कांदा लसूण टाळतो. आपली संस्कृती सांगते, जे शुद्ध आहे तेच देवाला अर्पण करावे. देवता सात्विक अन्न स्वीकारतात, कारण तेच मन, बुद्धी आणि आत्म्याला शुद्ध ठेवते. म्हणून आजही आपले संत, साधू आणि वैष्णव भक्त हे पदार्थ वर्ज्य करतात आणि सात्विकतेचा मार्ग स्वीकारतात.